नमस्कार मित्रांनो, आपले टीचिंग शाला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत काळ आणि काळाचे प्रकार. काळाचे मुख्यतः 3 प्रकार असतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता आपण वर्तमान काळाचा अर्थ समजून घेऊया. वर्तमान काळ म्हणजे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, मी आंबा खातो, मी क्रिकेट खेळतो. याच्यावरून आपल्याला समजते की ती क्रिया आता घडते आहे, तेव्हा त्याला वर्तमान काळ असे म्हणतात. दुसरा काळ भूतकाळ. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून पूर्वी क्रिया घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम शाळेत गेला, मी अभ्यास केला, माझी परीक्षा संपली. याला आपण भूतकाळ असे म्हणतो. याच्यावरून समजते की आपल्याला क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे. तिसरा काळ भविष्यकाळ. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी शिक्षक बनेन, मी तुझ्याकडे येईन, उद्या माझा पेपर आहे. याच्यावरून आपल्याला समजते की ती क्रिया पुढे घडणार आहे, त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. आणि आपण काळाचे प्रकार पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊया. धन्यवाद.